नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहताय दिल्ली कुणाची। कारण दिल्लीमध्ये झालाय एक मोठा उलटफेर। भाजपला बहुमत मिळताना पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर भाजपचं कमळ फुललंय। 2020 पेक्षा तब्बल 5 पटींनी भाजपच्या जागा वाढल्यात। भाजपच्या जागा आघाडीवर भाजप असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली। दिल्लीतल्या तिरंगी लढतीचा भाजपला फायदा झाल्याचं पाहायला मिळतंय। 45 जागा सध्या भाजपला आघाडी भाजपची आहे 45 जागांवर आणि 25 जागांवरती आप आघाडीवर आहे। अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, दिल्लीत उलटफेर झाल्याचं दिसतंय। दिल्ली कुणाची या प्रश्नाचं उत्तर जवळपास मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आणि साहजिक आहे, कारण आता दिल्लीमध्ये 46 जागांवर भाजप आघाडीवर गेल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच भाजपनं विजयी जल्लोष सुरू केलाय। आतषबाजी सुरू आहे, घोषणा दिल्या जात आहेत। त्यामुळे दिल्लीत कमळ फुलल्यानंतर भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात येतोय। भाजप मुख्यालयातही विजयाचा जल्लोष करण्यात येतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7:45 वाजता भाजप मुख्यालयात येतील। दिल्लीत भाजपनं तब्बल 27 वर्षांनी सत्ता काबीज केली। सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री आता दिल्लीत बसणार आहे। 27 वर्षांनंतर जो विजय भाजपला मिळताना पाहायला मिळतोय, त्याचं सेलिब्रेशनही तितकंच भव्य दिव्य करण्यासाठी 7:45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यालयात पोहोचतील। भाजप मुख्यालयात जल्लोष केला जाणार आहे। दिल्लीत भाजपच्या जागा 5 पटीनं वाढल्याचं पाहायला मिळतंय। 2020 मध्ये 8 जागा भाजपला होत्या, 2025 मध्ये त्याच 40+ झाल्या आहेत। सलग तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही। आपच्या 12 वर्षाच्या सत्तेला आता सुरुंग लागताना पाहायला मिळतोय। पुढची महत्त्वाची बातमी, अर्थातच भाजपनं दिल्ली काबीज केल्यास आता मुख्यमंत्री कोण असणार याच्या चर्चांना वेग येतोय। दिल्ली निवडणुकीसाठी मतदान पार पडलंय, सर्वांचंच लक्ष आपण पाहतोय की ते निकालाकडे होतं आणि 46 जागांवर सध्या भाजप आघाडीवर। 1993 नंतर आता दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री तख्तावर विराजमान होईल। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर, चेहरे कोण कोण असतील या रेसमध्ये, कोण कोण आहे त्यावर एक नजर टाकूया। मनोज तिवारी खासदार आहेत। प्रवेश वर्मा हे नवी दिल्लीतनं उमेदवार आहेत ज्यांनी अरविंद केजरीवालांविरोधात निवडणूक लढवली आहे। वीरेंद्र सचदेवा दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। ही 3 नावं सध्या आघाडीवर आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय विजेंद्र गुप्ता विरोधी पक्षनेते विधानसभेचे राहिलेले आहेत आणि रमेश बिथुडी भाजपचे नेते। त्यामुळे 5 दावेदार, कोण होणार पंतप्रधान हा सवाल आता या आकडेवारीनंतर आता भाजपसाठी महत्त्वाचा आहे। कारण भाजपनं चेहरा दिलेला नव्हता या निवडणुकीमध्ये। मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात आलेला नव्हता याही निवडणुकीत। भाजपनं हीच रणनीती कायम ठेवल्याचं पाहायला मिळालं। गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता, तशीच दिल्लीतही स्ट्रॅटेजी वापरण्यात आली होती। आणि आत्ताची मोठी बातमी नवी दिल्लीतनं येते, कारण अरविंद केजरीवाल पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आपला हा मोठा धक्का पाहायला मिळतोय। एकीकडे आप हरल्याचं
जवळपास निश्चित होताना पाहायला मिळतं। मात्र दुसरीकडे अरविंद केजरीवाल देखील पिछाडीवर आहेत। नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आणि पिछाडी आणि हा आकडा आता वाढताना पाहायला मिळतोय। अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत। तब्बल 1170 मतांनी आता ते पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळालंय। मगाशी हा आकडा 3 फिगर्स मध्ये होता, मात्र आता तो 4 फिगर्स मध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। आतिशी मार्लेना या देखील 3231 मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आपचे दिग्गज एक माजी मुख्यमंत्री आणि एक सध्याच्या मुख्यमंत्री या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालंय। मोठी बातमी आपण पाहतोय। आतिशी या देखील पिछाडीवर आहेत। आतिशी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता जेव्हा केजरीवालांनी जेलमधनं आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आतिशी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं। आणि आता बातमी काँग्रेससाठी अतिशय मोठी, कारण दिल्लीत काँग्रेसचं पानिपत झालंय। कारण दिल्लीत कलांमध्ये काँग्रेसला 0 जागा अद्याप मिळतात। दिल्लीकरांनी राहुल गांधींना स्पष्टपणे नाकारल्याचं दिसतंय। सलग तिसरी निवडणूक आहे काँग्रेससाठी ज्यात काँग्रेसला खातही उघडता आलेलं नाही। या आधीच्या 2 निवडणुकांमध्ये देखील भाजप आणि आप अशीच मुख्य लढत झाल्याचं पाहायला मिळालं, मात्र यातही काँग्रेसला साधा पोपळाही फोडता आलेला नाही, खातही उघडता आलं नव्हतं आणि हीच पराभवाची मालिका तिसऱ्या निवडणुकीतही स्पष्ट होताना पाहायला मिळते। दिल्ली काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही। जे आतापर्यंतचे कल हाती आलेत त्यानुसारही एकही जागा काँग्रेसला मिळालेली नाही। आणि यावरूनच आता काँग्रेसवरती टीका होऊ लागली आहे। ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसला अक्षरशः टोले लगावले, झापलंय। दिल्लीच्या कौलानुसार भाजपला बहुमत मिळताना पाहायला मिळालंय, मात्र दुसरीकडे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीच्या निकालावरून आप आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय। आपापसात लढा अजून असा टोला अब्दुल्लांनी लगावलाय। सोशल मीडियावर त्यांनी एका मालिकेतला व्हिडिओ पोस्ट केला आणि आपापसात लढा असं म्हटलंय। काँग्रेस आणि आप हे इंडिया आघाडीचा भाग आहेत, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांविरोधात लढण्याचा निर्णय घेतला। आधी हरियाणा आणि आता दिल्लीतही काँग्रेस आणि आप एकमेकांविरोधात लढले, मात्र दोन्ही ठिकाणी भाजपला फायदा झाल्याचंच दिसतंय। केवळ आप आणि काँग्रेसच नाहीत तर लोकसभा निवडणुकीत जे इंडिया ब्लॉकचा भाग होते असे 5 पक्ष दिल्ली निवडणुकीत एकमेकांविरोधात लढताना मात्र पाहायला मिळालेत आणि त्याचाच फटका हा आप आणि काँग्रेसला बसल्याचा आता त्यांचेच मित्र पक्ष असलेले इंडिया आघाडीतले पक्ष म्हणताना पाहायला मिळतात। महाराष्ट्राचाच पॅटर्न दिल्लीतही राबवण्यात आलाय। ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी सणसणीत आरोप केल्याचं पाहायला मिळालंय। दरम्यान संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। महाराष्ट्र पैटर्न लागू किया है और महाराष्ट्र पैटर्न जैसा है वैसा ही दिल्ली में काम चल रहा था। चुनाव आयोग आंख बंद करके बैठा था और मुझे कल पूछा, मैंने कल कहा कि 39 लाख वोट जो महाराष्ट्र में 5 महीने में बढ़े उसका आगे क्या होगा। तो मैंने ये कहा ये 39 लाख वोट अब बिहार में शिफ्ट हो जाएंगे, उसमें से कुछ दिल्ली में भी आए। भाजपला नेमक्या कोणत्या योजनांचा फायदा झालाय दिल्लीत सरकार आणण्यासाठी तेही पाहूया। गरिबांना जी योजना आहे त्यासाठी, त्याच्यानंतर होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर, 200 युनिट पर्यंत वीज मोफत, रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत, ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा मोफत, गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी, होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर, या ज्या योजना आहेत ज्या घोषणा होत्या त्याचाच फायदा भाजपला झाल्याचा आता पाहायला मिळत आहे। दरम्यान दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल तुम्हाला मान्य करावाच लागेल असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना टोला लगावलाय।
लोकशाहीमध्ये नागरिकांनी दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागेल. पक्ष आणि पार्ट्या म्हणला की हौसे नवसे गवसे सगळे येतात आणि सगळे एकदम मध्ये आले की मग डाऊन होतात. विचार शुद्ध आहेत, जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे, अपमान पचवण्याची शक्ती आहे. कोणाचं काही चाललं नाही, आपोआप डाऊन होईल. हे याचं पाऊल चुकलं. चला ग्राफिकच्या माध्यमातून बघूयात सध्याचे जे कौल आहेत काय सांगतायत, काय आकडेवारी आहे. 46 जागा भाजप, 24 जागा आप आणि खातंही उघडलेलं नाही ते काँग्रेस. 70 जागा आहेत आणि त्यापैकी 46 जागा स्पष्ट बहुमताकडे भाजपची वाटचाल. सत्तर जागा आहेत दिल्लीमध्ये विधानसभेच्या आणि त्यापैकी 46 जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे आणि 24 जागांवरती सध्या आप आघाडीवर आहे. भाजपच्या जागा 46 जागांवर भाजपनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 27 वर्षांनी दिल्लीत सत्ता स्थापन भाजपनं केल्याचं जवळपास निश्चित आहे. 68 जागांवर भाजपनं उमेदवार दिले होते आणि त्यापैकी 46 जागा सध्या तरी आघाडीवर भाजप आहे. त्याच 24 जागा आघाडीवर असल्याचं आपमध्ये पाहायला मिळत आहे. आप 24 जागांवर आघाडीवर आहे. 70च्या 70 जागा आपनं लढवल्या होत्या, त्यापैकी अवघ्या 24 जागा आपला मिळताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस खातंही उघडता आलेलं नाही. सलग तिसरी निवडणूक काँग्रेससाठी मोठी नामुष्की काँग्रेसवर ओढवल्याचं पाहायला मिळत आहे, ज्यात एकही जागा सलग 3 निवडणुकीत काँग्रेसला मिळवता आलेली नाही. काँग्रेसच्याच माजी मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित, ज्यांनी हा दिल्लीचा गड अभेद्य केला होता. 3 टर्म त्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या. मात्र त्यानंतर आपचा उदय झाला आणि काँग्रेसचा जवळजवळ अस्त होताना पाहायला मिळाला. एकही जागा 3 निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळवता आली नाही. आप 24 जागांवर, 46 जागांवर भाजप आघाडीवर आणि अद्याप एकही खातं काँग्रेसनं उघडलेलं नाही. एकही जागा कलांमध्ये देखील काँग्रेसला नाही. आतापर्यंत जे कल हाती आलेत आपल्या समोर, त्यातली वैशिष्ट्य काय राहिली आहेत तेही समजून घेऊया. बघा, मोदींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा भाजपला यश मिळताना पाहायला मिळालं. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी अद्याप पिछाडीवर आहेत. अरविंद केजरीवालही नवी दिल्लीतून पिछाडीवर असल्याचंच पाहायला मिळत आहे. माजी उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया हे मात्र आघाडीवर आहेत. आप आणि काँग्रेसला वेगळं लढल्याचा फटका बसल्याचं स्पष्ट होत आहे. ही आत्ताची जी कल हाती आलेत त्यापैकी ही वैशिष्ट्य म्हणावी लागतील आणि या वैशिष्ट्यांनुसार भाजप आघाडीवर आहे. पुन्हा एकदा भाजपला फायदा झाल्याचं पाहायला मिळालंय. मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवतात. मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात आला नव्हता, त्यामुळेच आता चुरस रंगणार आहे ते मुख्यमंत्री पदासाठी. कोण होणार मुख्यमंत्री, दिल्ली कुणाची, याचं उत्तर जवळपास मिळालंय. मात्र आता मुख्यमंत्री कोण असणार हा सवाल. भाजपला या घोषणांचा फायदा झाल्याचं दिसतंय. त्या घोषणा कोणत्या आहेत तर नागरिकांना सिलेंडर 500 रुपयांची सबसिडी, गरिबांना जो सिलेंडर देण्यात येणार त्याच्यात होळी आणि दिवाळीलाही मोफत सिलेंडर देण्यात येईल. 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येईल. रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत देण्यात येईल. ज्येष्ठांसाठी देखील योजना होत्या आणि याच योजनांच्या आधारे भाजपला हा विजय मिळताना पाहायला मिळतोय. आता या योजनांची अंमलबजावणी होते का आणि ती भाजपकडनं यशस्वीरित्या केली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. कोण पिछाडीवर आपण पाहतोय. आतिशी मार्लेना कालकाजी या मतदारसंघातनं त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, मात्र त्या सध्या पिछाडीवर आहेत. त्यामुळे मोठा धक्का दिल्लीत आपला बसताना पाहायला मिळतोय. माजी मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल ते स्वतः पिछाडीवर आहेत. सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी या देखील पिछाडीवर आहेत. यशाच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या प्रदेश कार्यालयावर मोठा
जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांकडनं केला जात असल्याचं बघायला मिळतोय। मोठे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडनं ढोल ताशाच्या गजरामध्ये हा आनंद जो आहे तो साजरा केला जात आहे। भारतीय जनता पार्टीचे झेंडे नाचवत या ठिकाणी कार्यकर्ते आनंदामध्ये आनंदोत्सव साजरा करत असताना बघायला मिळतंय। काही वेळापासून सकाळपासून जेव्हापासून भारतीय जनता पार्टी पुढे गेल्याचं बघायला मिळाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या प्रदेश कार्यालयामध्ये जमले आणि त्यानंतर त्यांच्याकडनं वाजत गाजत नाचत अशा पद्धतीचा आनंद जो आहे तो साजरा केला जातोय। प्रामुख्याने जर सांगायला गेलं तर भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये स्पष्ट बहुमत मिळताना बघायला मिळतंय आणि त्यानंतर दिल्लीचे भारतीय जनता पार्टीचं प्रदेश कार्यालय आणि त्या कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांचा मोठा आनंदोत्सव आहे। मोदीच्या घोषणा या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून दिल्या जात असताना आनंदोत्सव साजरा केला जात असताना आपल्याला बघायला मिळतंय। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। दिल्लीच्या 70 जागांसाठी निवडणूक झाली आणि त्यानंतर आज निकालाचा दिवस होता। या निकालामध्ये भाजप सध्या 46 जागांवर आघाडीवर आहे। जे कल हाती आले त्यात आप 24 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जे कल हाती येत आहेत त्यामधनं काँग्रेसला अद्याप एकही जागा मिळालेली नाही। काँग्रेसला साधं खातंही उघडता आलेलं नाही आणि हीच परिस्थिती कायम राहिली तर काँग्रेससाठी ही तिसरी मोठी निवडणूक असेल ज्यात काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही। मात्र 27 वर्षांची प्रतीक्षा भाजपसाठी संपल्यात जमाय। भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीच्या तख्तावर विराजमान होताना पाहायला मिळणार आहे। गेल्या 7 वर्षात भाजपच्या मतांमध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय। भाजपनं यंदा रणनीती बदलली, जातीय मुद्द्यांऐवजी संघटनात्मक मुद्द्यांवरती भर दिल्याचं पाहायला मिळतंय। तसंच योजनांचा वापर करण्यात आला। ज्या रेवडी संस्कृतीची नेहमी चर्चा होते तशाच पद्धतीची स्ट्रॅटेजी मात्र काही वापरण्यात आली आणि योजना गरिबांना सिलेंडर असेल, होळी दिवाळीला मोफत सिलेंडर्स असतील अशा पद्धतीच्या योजना आखण्यात आल्या आणि त्याची घोषणा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा भाजपला होताना पाहायला मिळतोय। दिल्लीवासियांनी भाजपला मतदान केलंय। 46 जागांवर अद्याप भाजप आघाडीवर आहे। 24 जागांवरती आप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्ली निवडणुकीचा पहिला निकाल हाती आलाय। कोंडली मतदारसंघातून आपचा उमेदवार विजयी झाल्याचं समोर येत आहे। आपचे उमेदवार कुलदीप कुमार हे विजयी झालेत। कोंडली मतदारसंघातून त्यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। आपचे उमेदवार आहेत। आतापर्यंत आपण कल बघत होतो आणि आता निकाल येऊ लागलेले आहेत आणि निकालात आपचा उमेदवार विजयी झालाय। आपचे उमेदवार कुलदीप कुमार विजयी झाले। कोंडली मतदारसंघातून ते लढत होते आणि त्यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। दिल्ली निवडणुकीचा पहिला निकाल हाती आलाय। आतापर्यंत आपण कल पाहत होतो ज्या कलांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र आता निकाल स्पष्टपणे येऊ लागलेले आहेत हाती। सगळ्यात वेगवान आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे।